वळूयात पुढच्या बातमीकडे। भाजपाची बेगडी निष्ठा शंकेच्या घेऱ्यात आहे। भाजपाच्या भूमिकेवर काँग्रेसनेही बोचरी टीका केली आहे। महाअधिवेशनामध्ये महापुरुषांच्या प्रतिमांसोबतच संविधानाची प्रत देखील ठेवण्यात आली होती। भाजपा पदाधिकाऱ्यांचं महाअधिवेशन शिर्डी इथे पार पडलं। या महाअधिवेशनात व्यासपीठावर महापुरुषांच्या प्रतिमांसोबतच संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती। श्रद्धा सबुरी अन भाजपाची महाभरारी अशी या अधिवेशनाची टॅगलाईन होती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत या महाअधिवेशनाची सांगता झाली। भाजपाने या ठिकाणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजवलं असलं तरी देशाच्या संविधानाची प्रत ठेवल्याचा विषय राजकीय पटलावर वादाचा ठरलाय। यावर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टीका केली आहे। अतुल लोंढे यांची आपण एक्सपोस्ट पाहतोय। भाजपाने दररोज संविधानाची पायमल्ली केली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। संविधानाची प्रत महापुरुषांच्या प्रतिमेसोबत ठेवली हा काँग्रेसचा विजय आहे। ज्यांनी संविधानाला प्रखर विरोध केला त्यांच्या प्रतिमांसह संविधान ठेवलंय, त्यामुळे त्यांच्या संविधान निष्ठेवर प्रश्नचिन्ह कायम आहे। मनुस्मृती जोपर्यंत पूर्णपणे नाकारत नाही तोपर्यंत ही बेगडी निष्ठा शंकेच्या घेऱ्यातच राहील असं अतुल लोंढे म्हणाले। भाजपा सत्तेत आल्यास संविधान बदलून टाकणार असं सांगत काँग्रेसनं दिलेला संविधान बचाव हा नारा लोकसभा निवडणुकीत चांगलाच गाजला होता। त्याचा परिणाम लोकसभेतील निकालावर दिसून आला। महाराष्ट्रातील अनेक जागा भाजपाला गमवाव्या लागल्या। भाजपा संविधान बदलणार नाही हा फेक नरेटिव्ह काँग्रेस पसरवत असल्याचं भाजपाच्या सर्व नेत्यांनी ठणकावून सांगितलं। त्यानंतर भाजपाने विधानसभा निवडणुकीत हा अपप्रचार मोडून काढला आणि घवघवीत यश मिळवलं। महाअधिवेशनामध्ये भाजपाने संविधानाच्या प्रतीचं पूजन करून काँग्रेसला चोख उत्तर दिलंय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।